आज आपण पाहणार आहोत रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन म्हणजे काय? व्हॉट इज रोटेशनल मोशन? द मोशन ऑफ अ rigid body, the motion of any body with respect to its axis of rotation, or when any body rotate about axis of rotation is called rotational motion. कोणतीही बॉडी, फॉर एक्झाम्पल हा ऍक्सिस आहे आणि या ऍक्सिस बद्दल जे आहे ते बॉडी रोटेट होत आहे, तर कोणत्याही एक फिक्स ऍक्सिस वर बॉडी रोटेट होत आहे तर या मोशनला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. या मोशनला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. आता फॅनची मोशन, फॅन एक ऍक्सिस असते आणि त्याच्या भोवती फॅन जे आहे ते रोटेट होते, तर या मोशनला म्हणतो आपण रोटेशनल मोशन. आता पृथ्वीची मोशन, द मोशन ऑफ अर्थ अराउंड किंवा अबाउट इट्स ओन ऍक्सिस, पृथ्वी त्याचं ओन ऍक्सिस वर रोटेट होत आहे, तर त्या मोशनला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. आता नवीन सिलेबस मध्ये रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशन याला कंबाईन केलेलं आहे. तर आपण सर्क्युलर मोशन ऑलरेडी आपलं झालेलं आहे. आता आपण याच्यामधला जे नेक्स्ट पार्ट आहे रोटेशनल मोशन पाहणार आहोत. व्हॉट इज रोटेशनल मोशन? व्हेन एनी बॉडी रोटेट अबाउट इट्स फिक्स्ड ऍक्सिस, व्हेन एनी बॉडी रोटेट अबाउट इट्स फिक्स्ड ऍक्सिस इज कॉल्ड द रोटेशनल मोशन. आता याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, डेफिनेशन आपण आपल्याला पाहावं लागेल, रिजिड बॉडी. आता रिजिड बॉडी म्हणजे काय? व्हॉट इज रिजिड बॉडी? अ बॉडी whose geometric size and shape does not change under the action of external force. आपण कोणताही फोर्स त्याला दिला त्या बॉडीला, तर त्याचं फिजिकल जे साइज आणि शेप आहे ते चेंज होत नाही, त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. व्हॉट इज रिजिड बॉडी? अ बॉडी whose geometrical size and shape does not change किंवा remains constant under the action of external force. For example, एक वॉल आहे, या वॉलला मी फोर्स देत आहे, तर वॉलचं फिजिकल साइज आणि शेप चेंज होत नाही मी फोर्स अप्लाय केल्यानंतर, तर ते वॉल इज कॉल्ड द रिजिड बॉडी. त्याला आपण काय म्हणतो? इज कॉल्ड द रिजिड बॉडी. नाउ रिजिड बॉडी नंतर, आता रिजिड बॉडी मध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल दोन जे पार्टिकल आहे, या दोन पार्टिकल मधलं जे डिस्टन्स आहे ते चेंज होत नाही. आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर पार्टिकल, त्यामधले जे पार्टिकल्स आहे, तर त्या पार्टिकल्स मधलं जे डिस्टन्स आहे ते चेंज होणार नाही, कारण त्याच्यावर कोणताही फरक पडणार नाही, तर त्याला आपण म्हणतो रिजिड बॉडी. तर व्हॉट इज रिजिड बॉडी? अ बॉडी whose geometrical size and shape does not change under the action of external force is called the rigid body. आता महत्वाचं मेन जे कन्सेप्ट आहे आणि हा पूर्ण युनिट त्या कन्सेप्टच्या भोवती आहे ते आपण पाहणार आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय? तर द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट axis of rotation, the moment of inertia about axis of rotation is defined as the sum of, what is this? Sum of, कशाची सम आहे? Sum of product of mass, that is m, sum of product of mass and square of its perpendicular distance from axis of rotation is called the moment of inertia. Moment of inertia ला मॅथमॅटिकल फॉर्म्युलावरून लक्षात ठेवा. व्हॉट इज दिस? समेशनचं साइन आहे, तर हे समेशन आहे. कशाची समेशन आहे? मास आणि हे आर म्हणजे काय? हा डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, तर मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सचं स्क्वेअरचं जे प्रोडक्ट आहे आणि प्रोडक्टची जे सम आहे त्याला आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. तर व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया? द सम ऑफ product of mass and
its perpendicular distance. The summation of product of mass and its perpendicular and square of its perpendicular distance. Square of its perpendicular distance. Kuton from axis of rotation is called moment of inertia. Again, what is moment of inertia? Moment of inertia about any axis is defined as the sum of product of कशाचा product आहे? Sum of product of masses of each particle and square of its perpendicular distance, r square of its perpendicular distance from axis of rotation is called the moment of inertia. आता ही जे समेशन आहे याची लिमिट I is equals to 1 to n. फॉर एक्झाम्पल आपण याला असं लिहू शकतो I is equals to, आता I इथं 1 पुट करा तर m1 r1 स्क्वेअर प्लस इथे समेशन आहे I 2 पुट करा m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस शेवटपर्यंत n आहे तर mn rn स्क्वेअर. इट इज कॉल्ड द मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया सिंपली हा mr स्क्वेअर कशाचा प्रोडक्ट आहे मास आणि हा डिस्टन्सचा स्क्वेअरचा हा प्रोडक्ट आहे. असं लिहू शकतो आपण याला mr स्क्वेअर. नाव आता याचं SI युनिट आपल्याला काढायचं असेल तर इथं पहा मासचं SI युनिट आहे kg आणि डिस्टन्स r म्हणजे हा डिस्टन्स तर डिस्टन्सचा SI युनिट मीटर तर स्क्वेअर आहे तर मीटर स्क्वेअर kg मीटर स्क्वेअर. आता याच्यावरून आपण त्याचं डायमेन्शन काढू शकतो. तर डायमेन्शन कसं तर इथं लेंथचं स्क्वेअर आहे दॅट इज L2, मास सिंगल दॅट इज m1 आणि t इथं या फॉर्म्युलामध्ये t नाही तर t0. L2 डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर तर L2 मास आहे दॅट इज त्याचा पॉवर 1 आहे तर m चा पॉवर 1 आणि t चा पॉवर 0. तर हे झालं मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला अँड त्याचं डायमेन्शन. आता त्याचे काही फिजिकल सिग्निफिकन्स आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचे तर ते आपण आता पाहणार आहोत फिजिकल सिग्निफिकन्स. तर त्याआधी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया इट डिपेंड्स ऑन. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे तर कशावर डिपेंड आहे मास, त्याच्यानंतर साइज अँड शेप ऑफ बॉडी त्याच्यावर डिपेंड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड अपॉन मास, size and shape of body. Again, it depend upon the distribution of mass about axis of rotation. Axis of rotation आहे हा axis of rotation आहे आणि याचा भोवती बॉडी जे रोटेट होत आहे तर याचं डिस्ट्रीब्यूशन कसं आहे, मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेला आहे अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन तर त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो डिपेंड अपॉन द डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड इट ऑल्सो डिपेंड अपॉन द पोझिशन अँड ओरिएंटेशन. ओरिएंटेशन म्हणजे डायरेक्शन. ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर मोमेंट ऑफ इनर्शिया मास, साइज, शेप ऑफ बॉडीवर सुद्धा डिपेंड आहे. डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन, मास कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. आणि थर्ड पोझिशन, ॲक्सिस ऑफ रोटेशन कोणत्या पोझिशन मध्ये आहे आणि त्याची डायरेक्शन काय आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे त्याच्यावर सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिपेंड असते. तर हे डिपेंडन्सी आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची. आता ते झाल्यानंतर आपण एक सिंपल डेरिव्हेशन पाहणार आहोत. ते डेरिव्हेशन म्हणजे द कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. कायनेटिक एनर्जी